नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र एक्झाम प्रिपरेशनमध्ये. मित्रांनो, महावितरण महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातर्फे बघा मित्रांनो वॅकन्सीज आलेली आहेत. बघा मित्रांनो वॅकन्सीज बघा मित्रांनो 5/2023 ही त्याची ॲडव्हर्टाइज नंबर आहे. 29 डिसेंबर 2023ला ही नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेली होती, पण ऑनलाईन ॲप्लिकेशन हे आता सध्या मार्च 2024मध्ये चालू करण्यात आलेले आहेत. तर याचा डिटेल व्हिडिओ आपण यामध्ये बघणार बघा मित्रांनो. तर वॅकन्सीज बघत आहे बघा मित्रांनो, महावितरणतर्फे ही परमनंट जॉब करता वॅकन्सीज आहेत. तर बघा मित्रांनो ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या पदाकरता ही वॅकन्सी आहे बघा मित्रांनो. वॅकन्सीज बघा मित्रांनो 468 पदाकरता ही वॅकन्सी आहे. खूप जास्त पदाकरता वॅकन्सी आहे बघा मित्रांनो, आणि खूप दिवसांतर वॅकन्सीज आलेल्या आहेत या पदाकरता. तर बघा मित्रांनो SC 72 ST 47 असे जे तुमचे सामाजिक आरक्षण अंतर्गत वेगवेगळे करून त्यांनी डिटेल या PDF मध्ये दिलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो 468 पदाकरता वॅकन्सीज आहेत. ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट्स या पदाकरता ही वॅकन्सीज आहेत. एज लिमिट बघा मित्रांनो 30 इयर्स, मॅक्झिमम 30 इयर्स एज लिमिट दिलेली आहे. त्यामध्ये पण एज रिलॅक्सेशन आहे बघा मित्रांनो, 5 वर्षाचे एज रिलॅक्सेशन आहे. हे पूर्ण मित्रांनो एज हे 29/12/2023 पर्यंत कंप्लीट त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर त्या बघा मित्रांनो 45 वर्ष हे एक सर्व्हिसमॅन करता फायनल एज आहे. बाकी तुम्ही बघू शकता नोटिफिकेशनमध्ये एज लिमिट दिलेली आहे त्यांनी. नंतर बघा मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन काय हवे आहे. तर बघा मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे BCom चालते किंवा BMS चालते किंवा BBA चालते विथ MSCIT ऑर इट्स इक्विवलंट. जे विद्यार्थ्यांचं BCom झालेलं आहे किंवा BMS झालेलं आहे किंवा BBA झालेलं आहे ते विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात. फक्त बघा मित्रांनो सोबत त्यांचे MSCIT कंप्लीट झालेलं असलं पाहिजे किंवा कॉम्प्युटरच्या रिलेटेड त्यांनी कोणता कोर्स केलेला असेल ते पण विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात. सोबत बघा मित्रांनो एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. नो एक्सपिरियन्स इज नेसेसरी. कोणत्याच प्रकारच्या एक्सपिरियन्सची गरज नाही आहे बघा मित्रांनो. पेमेंट किती राहणार आहे बघा मित्रांनो. फर्स्ट इयरला 19,000, सेकंड इयरला 20 आणि थर्ड इयरला 21. आणि त्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला तुमचे फायनल पेमेंट चालू होणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉमर्स फायनान्सचे विद्यार्थी आहेत त्यांना ॲडिशनल 1,000 रुपये पर मंथ दिले जाणार आहे 3 वर्षाकरता. तर बघा मित्रांनो तुम्हाला माहीत असेल जे पण विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरल्यानंतर जे सिलेक्टेड होतात त्यांना 3 वर्ष हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठेवले जाते आणि 3 वर्षानंतर त्यांना परमनंट केले जाते. कोणत्याही पदाकरता जर तुम्ही फॉर्म भरत असाल यामध्ये महावितरणमध्ये तर त्या विद्यार्थ्यांना 3 वर्ष हे कॉन्ट्रॅक्ट बेसिस ठेवले जाते आणि त्यानंतर 3 वर्षानंतर परमनंट केले जाते. तर त्याकरता फर्स्ट इयरला पगार 19,000 आहे, सेकंड इयर जेव्हा राहील तुमचे 20,000 आणि थर्ड इयरला तुम्हाला 21,000 मिळेल. आणि डायरेक्ट त्यानंतर बघा मित्रांनो तुमची पेमेंट साधारण 40,000च्या नंतर पार होणार आहे आफ्टर 3 कॉन्ट्रॅक्ट पिरियड. तुम्ही बघू शकता मित्रांनो बेसिक पेमेंट झाल्यानंतर 29,035 बेसिक पेमेंट राहणार आहे तुमचे. रिझर्वेशन डिटेल वगैरे त्यांनी दिलेलं आहे. आता बघा मित्रांनो तुमची सिलेक्शन प्रोसिजर कसं राहणार आहे. बघा मित्रांनो तुमचा पेपर होणार आहे. तर तुमचा पेपर राहणार आहे टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज 50 क्वेश्चन 110 मार्काकरता. तुमचे टोटल 150 मार्क तुमचा पेपर होणार आहे. 130 क्वेश्चन राहणार आहे. त्यामध्ये बघा मित्रांनो टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज 50 क्वेश्चन म्हणजे तुमच्या BA BCom तुमच्या सब्जेक्टचे रिलेटेड क्वेश्चन राहणार आहे. त्यानंतर 110 मार्काकरता राहणार आहेत. आणि त्यानंतर जे बाकी बघा मित्रांनो टेस्ट ऑफ जनरल नॉलेज, टेस्ट ऑफ रिझनिंग याचे 40 क्वेश्चन राहणार आहे 20 मार्काकरता. नंतर टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 20 क्वेश्चन 10 मार्काकरता आणि मराठी लँग्वेजचे 20 क्वेश्चन 10 मार्काकरता. अशा बघा मित्रांनो 130 क्वेश्चन राहणार आहे 150 मार्कांकरता. आणि तुम्हाला पेपर सोडवण्याकरता 120 मिनिटे मिळणार आहेत बघा मित्रांनो. तुमचे जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे ते ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेले आहेत बघा मित्रांनो. फी किती भरावी लागणार तर बघा मित्रांनो या पदाकरता ओपन कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत, रिझर्व कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल आणि जर तो ओपनमध्ये फॉर्म भरत असेल तर विद्यार्थ्यांना पूर्ण 500 रुपये फी प्लस GST भरावी लागणार आहे. आणि रिझर्व कॅटेगरी आणि अनाथ विद्यार्थ्यांना 250 रुपये फी प्लस GST भरावी लागणार आहे. ऑनलाईन फॉर्म ॲप्लिकेशन चालू झालेलं बघा मित्रांनो. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून पूर्ण डिटेल वाचू शकता. तर बघा मित्रांनो महावितरणचे पेपर होणार आहेत. ही ऑनलाईन ॲप्लिकेशनची फॉर्म आहे बघा मित्रांनो. फॉर्म तुमचे 1 मार्च 2023 पासून चालू झालेले आहेत आणि 20 मार्च 2023 ही शेवटची डेट आहे बघा मित्रांनो फॉर्म भरण्याकरता. लास्ट डेट ही 20 मार्च 2024 आहे.
तुम्हाला ते तुमचं नाव अकाउंट करून मला फॉर्म भरू शकता. एकाच अकाउंट करून बघा मित्रांनो बाकीचे पदाकरता पण फॉर्म भरू शकता. मग मित्रांनो यामध्ये वेगवेगळे पद दिलेले आहेत त्याचे पण तुम्ही फॉर्म भरू शकता. तर सर्वांना विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याकरता जी ॲप्लिकेशन लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.